चायनिंग महाराज चहा पीत थोबाड जाळून घेतलं मी. हत्तीची प्रायव्हसी इन्व्हेट करून आमचं काही पोट भरलं नव्हतं म्हणून आम्ही निघालो डायरेक्ट माशांना डिवचायला. डायरेक्ट 75% ऑफ द ओशनच्या खाली काय काय आहे ते डिस्कवरी करायला. आणि एक भंगार ट्युटोरियल स्नॉर्कलिंगचे इक्विपमेंट्स कसे घालायचे ह्याच्यावरती. जिंदगी मिलेगी ना दोबारा. हे क्षितिज आणि पूनम स्पायडरमॅन खेळताना मी दिले एक फालतू पोज वाळवंटात. त्याच्यानंतर आम्ही केला लंच. झाल्यानंतर आम्ही कडेकडेने निघालो स्कुबा डायव्हिंगच्या ऑफिसला, जिथं भर रस्त्यात स्वतःच्या सेक्साड बॉडीला चोपडवलं सनस्क्रीन, ज्याचा काही फायदा झाला नाही. पडायचं ते काळे ढुस्सा सगळेच पडलो तिथे. इथं चाललेलं लॉबस्टर प्रॉस्टिट्यूशन. माझ्या डुलुलू मनाला या पॉइंटला रियालिटीनी 60 कानाखाली वाजून चेक दिलेला आणि फायनली ZNMDच्या फरांदादांचा मुमेंट माझ्या आयुष्यात आलेला. हृदयात चांबार चौकशा जाणून घ्यायची चूळ असेल तर जिवंत आहे तुम्ही. भोबळांमध्ये स्वप्नांची वीज कडकडत असेल तर जिवंत आहे तुम्ही. भटक्या पत्रावळीसारखं आजाद राहायला शिका आणि नदीसारखं फापलत जायला शिका. ZNMD फरांदादाची शायरी इथपर्यंतच, कारण की स्कुबा डायव्हिंगचे व्हिडिओ एवढ्यात संपले. आम्ही आलो फिफी आयलंडच्या एका पार्टीला आणि मी हे नसलेलं सौंदर्य दाखवताना 4 तास झोपल्यानंतर एवढं सगळं ऍक्टिव्हिटीज करून हे क्षितिज आणि पूनम इथं मस्तपैकी कपल्स डान्स करत होते. हे थायलंडचे घरगुती मसाले जे तुम्ही कुठून आमटीत टाकू शकता. MDH का तडका अंग अंग भडका. अशा प्रकारे डे 4 संपला. स्टे ट्यून्ड फॉर लास्ट व्हिडिओ. बाय.